प्रेरणादायी व सुखद जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरळ जीवनधारा सबस्क्राईब करा. आज मी आपण प्रवासातील तारांबळलेला प्रसंग मी आपणापुढे सादर करणार आहे. ते पहा. आता आम्ही भोपाळला लग्नानिमित्तानं निघालो. 5:06ला रेल्वे होती. घरूनच लवकर निघून स्टेशनवर हजर झालो. गाडी आली. तोबा गर्दी होती. लगन सराई होती. आम्हालाही लग्नाला जायचं होतं. आणि तशामध्ये गाडी येताबरोबर लोकांची उतरणाऱ्याला उतरू देईना, चढणाऱ्याचीच गर्दी. तर जणू काही आपोआपच ते वर चढले जात, इतकी गर्दी. आणि मग तशामध्ये आमचा सामानही भरपूर, 2-4 दिवस लग्नाला जायचं राहायचं, तर सामान भरपूर होता. पैसा, अडका, दागदागिने सगळं काही आमच्याबरोबर होतं. आणि मोठ्या मुलाजवळ असं तिकीट होते. आणि असं रोज खर्चापुरते बरं पैसे ठेवले होते त्याच्या खिशामध्ये, असं खिशामध्ये. आणि मग गाडी येताबरोबर आम्ही पटपट सामान रिझर्वेशन होतं, बरोबर चढलो, बसून गेलो. आणि मग तो पण पायरीवर चढला गर्दीतच घुसून. आणि आलो, बसलो, व्यवस्थित बसलो. गप्पा गोष्टी बरेच 2-3 स्टेशनं गेले. गप्पा गोष्टींना रंग आल्या. खिडकीतून पाहत होतो, झाडंवेली पडत होती. इकडे कोणतं स्टेशन आलं तर फेरीवाले येत होते खिडकीतून, हे पाहिजे का, ते पाहिजे का असे म्हणत होते. काही काही लोक खाली उतरत होते, बाटल्या भरत होते, जे मनाला वाटलं ते घेत होते. अशा प्रकारे गमती जमतीचा प्रवास सुरू झाला. हो. आता मग 2-4 स्टेशन गेल्यावर टी आला तिकीट चेक करायला. आणि मग मी म्हटलं, अरे बाबू, तुझ्याजवळ तिकीट आहे ना, दाखव भाऊला. तो आला आहे, त्याला दाखव. मग मला ना खिशात हात घातला. तो खिस्सा तर कापलेला. माझा डोक्यात बापरे, म्हणून आमची अशी तारांबळ उडाली सगळ्यांची. आई गं, माझा खिसा न कापला म्हणे. त्याच्यात पैशाचं पाकिट होतं, पैसे बी नाही. आणि म्हणे ते तिकीट पण नाही आपले 5-6 लोकांचे. आणि मग आमची तर चांगले पाचावरच धारण बसली. आमच्या तोंडात पाणीच राहिलं नाही. आणि असं टकमक आणि तो टी म्हणे, काय सांगतोय म्हणे, खोटं बोलतोय का. मग ते मी म्हटलं, का रे हो, ते तिकीट गेले. आणि तो खोटं कसं काय बोलून तो खिशात हात कापला. ते खिशामध्ये कोणी खिसा कापून घेतला, त्याच्यात खोटं बोललं तर काय प्रश्न येतो. नाही म्हणे असं. म्हटलं, आम्ही विदाऊट तिकीट जाणारे लोक दिसता का म्हटलं तुला, काही सुशिक्षित लोक, काही हा लवाजमा आहे गड्या, कुठेतरी लांबच्या प्रवासाला निघाले. आणि तू असं कसं म्हणतो विदाऊट तिकीट, हे मला बाळाचं आहेत का, लोक विदाऊट जाता का. असं त्याची माझी बोला चालली तेवढ्यात. मग असं समजवता घेतला. मग त्याचे वडिलांनी ते सांगितलं टीसीला की तुम्ही आता तिकीट पास करून द्या, म्हणजे आमचा प्रवास सुखाचा होईल. त्याला विनवणी केली. आणि मग तेव्हापासून ती तिकीट त्यानं काढले. जास्त पैसे घे म्हटलं का, काही घे पण नाही म्हटलं, बहुतेक तिकीटं असं नाही बोलायचं म्हटलं, माणसं पाहून बोलायचं. असं त्याचा माझा वादच चालला. आणि मग तो प्रसंग तो स्थावर बसला की गड्या झालं, आपलं तिकिटाचं काम झालं. त्या टीसीने तिकीटं काढून दिली. ते काय देतात ते दिलं. आणि आमचा प्रवास परत सुरू झाला. सुरू होत आहे, थोडं एक स्टेशन येत आहे, तोवर एका कोपऱ्यामध्ये असं रडण्याचा आवाज आला. आम्ही सगळे इकडे तिकडे, गाडीतले लोक बघायला लागले, हे बापरे, हे काय असं रडण्याचा आवाज. ते बाई हुंदके देत होती. असं प्रत्येकाला वाटलं की जाऊ ते नवऱ्या बायकाकडे काही त्यांना मारलं गेलं असेल तर ते रडत असेल. पण त्यांच्याजवळ बाळ होतं. मग ते अशी त्या दिवस होता ना, त्याच्यामुळे स्पष्ट दिसायचं सगळं.
मग ते बाळ होतं त्याच्या तोंडावरून हात फिरायची आणि हुंके देत रडायची. ती ना रे पाचावरच दारून बसली आणि तारांबळ उडाली धावत धावत. मग लोक असे लांबूनच बघत होते की एकदम कोणाच्या जवळ जायला म्हणजे आपल्याला भीतीच वाटते. आपण गेलो आणि त्यांनी म्हणा की "का आला तू इथं? काय आहे तुझं इथं काम? आगाऊपणा काय करतो?" असं प्रवासामध्ये चालताच भानगडी होऊन जातात. आणि मग मी हळू की जणू काही बाहेरच जाते गड्या असं म्हणून खालीच उतरते असं म्हणून हळूहळू चालली बाथरूमकडे. आणि मग ते बाळ असं शांत त्या बाईच्या मांडीवर झोपलं होतं आणि ती बाई अशी त्याच्या तोंडावरून हात फिरवते, "बाळा माझ्या बाळा माझ्या बाळा", अगदी हुंदके देत होती. तर मग मी हळूच म्हटलं, "काय झालं बेटी त्याला बरं नाही का?" "नाही," म्हणे, "त्याला बरं नाही होतं," म्हणे, "थोडं ताप होता," म्हणे, "आणि म्हणे आता तर तो म्हणे असा शांत झाला आहे. त्याची हालचाल पण होत नाही म्हणे. मी केव्हाची रडते पण तो मला काही अशा हालचाल बी करत नाही आणि काहीच नाही म्हणे. तर मला खूप दुःख होत आहे म्हणे आई. आता मी काय करू म्हणे. पण तिचा नवरा बी असा कावरा-बावरा होऊन गेला. मी काय करू अवघड आहे आता. आपण गाडीमध्ये बसलो आहे. ते केलं. आजूबाजूचे सगळे लोक दिवसाची वेळ असल्यामुळे सगळे लोक टपाटप बघायला लागले. पण एकदम दुसऱ्याजवळ जाण्याची हिंमत होत नाही. तर मग मी म्हटलं, "तुम्हाला किती लांब जायचं भाऊ?" म्हणे की "जायचं अजून भरपूर लांब जायचं आम्हाला बी गिटारची" असं काही सांगितलं त्याने. लांब जायचं आहे म्हणे प्रवास. मग म्हटलं, "आता काय कराल भाऊ? ह्या मुलाचं शांत झोपलाय" म्हटलं आता तो तर. मग म्हणा आता बघू. मग तसं त्या मुलाला झोपून घेतलं आणि पुढच्या स्टेशनावर उतरायचा त्यांचा बेत होता. मग "तुम्ही कुठे राहता?" म्हटलं. म्हणे, "आम्ही तिकडे ज्या गावाला जातो आहे तिथेच राहतो." मग म्हटलं, "आता उतरू नका. ह्या बाळाला घ्या आणि तिथे जा. आणि आता रडबोंबल करू नका. शांत बसून राहा. आता असं काही नाही आहे की तो आजारी आहे तर आपण दवाखान्यात नेऊ. याच्यातला प्रश्न नाही आहे," म्हटलं, "बेटे तो. आता तो दगावला आहे. तर तुम्ही आता सरळ चूप बसा, गुपचूप बसा. त्याला खाली टाका. त्याच्याजवळ त्याच्या पोटावर हात ठेवा आणि शांत तुमचा प्रवास करा. तुमचं गाव आलं की उतरा. याच्याशिवाय पर्याय नाही. आणि तुमच्या दुःखाला सुद्धा काही थारा नाही. एवढं आघात, एवढा दुःखी प्रसंग तुमच्यावर ओढावला आहे आणि अशा प्रकारे तुम्ही त्या बाळाचं संरक्षण करा आणि जसा झोपलाय तसा झोपू द्या. कुठे उतरू नका. कोणाजवळ सांगायचं पण नाही. चुपचाप त्या बाळाला घेऊन तुमचं गाव आलं तिथे उतरून जायचं." अशा प्रकारे त्यांची समजूत घातली. 2-4 लोकांनी तसाच सल्ला दिला. "आता जसं आहे तसं शांत बसा. छातीवर दगड ठेवा. छातीवर दगड ठेवा. मन घट्ट करा आणि शांत बसा." अशा प्रकारचा प्रसंग तो तिकडे ओढवला आणि काय अशी तारांबळच उडाली त्या दिवशी त्या डब्यामध्ये. एवढा प्रवास केला भोपाळपर्यंत. पण असं कसं मन असं दुःखी वातावरणात 2-4 स्टेशनमध्ये ते सोडले. बसच्या तिकीट चेकरपासून आमची कटकटच सुरू झाली आणि तो प्रवासाचा बोर झाला आणि अ, आमचं तर समजलं ते तिकिटांचं होऊन गेला. वंदे बाळाचं दुःख मनाला, हृदय द्रावक दुःख मनाला असं उचंबळून येत होतं. की एवढंसं बाळ मांडीवर पडलं. बाई बोक्साबोक्शी रडते. घराच्या बाहेर पडताना त्यांनी काय केलं असेल? अशा प्रकारचे प्रसंग प्रवासात घडले तर माणसाची खूप तारांबळ उडते. त्यावेळी आपल्याला काय करावं हा सुद्धा उपाय सुचत नाही. तर अशा प्रकारे आम्ही भोपाळला उतरून गेलो. ते लोक अजून उतरले नव्हते. मग पुढे गाव असेल ते त्या गावाला जातील आणि आम्ही मग
आता लग्नाच्या ठिकाणी कोणत्याच प्रकारची चर्चा न करता लग्नाच्या ठिकाणी हसत खुदत नाचत जा. आणि त्या लग्नाच्या कार्यक्रमाला मग आम्ही हजर राहिलो. आणि तो कार्यक्रम 2 दिवस भोपाळला राहून किशोर कुमारजीचे स्मारक पाहून घेऊन अशी 2 दिवस मजा मजा केली आणि मग परतीला लागलो. अशा प्रकारे काही काही प्रसंग सुखदायक असतात, काही काही प्रसंग आनंददायक असतात, काही काही प्रसंग दुःखदायक असताना काही काही प्रसंग तो तोंडाचं पाणी उडवणारं, तारांबळ उडवणारं असतात. तर असा हा माझ्या जीवनातील तारांबळ उडवणारा प्रसंग मी आपणापुढे सादर केला. हा व्हिडिओ अवश्य पहा, लाईक शेअर करा.